या नृत्यासाठी मिलन शहा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कलाकारासाठी, जोरदार टाळ्या। खरं तर कलाकारांची या नृत्यासाठी या कलाकारासाठी किरण काकडे म्हणजे आता तो वेटरन्स आहेत आणि पुढच्या वर्षीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। जोरदार टाळ्या वाजल्या, जोरदार टाळ्या। माझ्यामध्ये जरा थांबा, प्रशांतजी यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमच्याच हस्ते त्यांचं पारितोषिक द्यायचं। यांचे प्रशांतजी दरेकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या। खरं तर एका उत्कृष्ट असा छान म्हणजे कलाकाराची एक कहाणी त्यांनी इथे मांडली। आपण धन्यवाद। आपण पुढचा कार्यक्रम चालू करणार आहोत, तत्पूर्वी एका अशाच कलाकाराची जो नावाजलेला आहे, तो उगाचच नावाजलेला नाही, त्याची पूर्ण कहाणी तुमच्यासमोर मांडतो। खरं तर विदूषक या नाट्यप्रयोग लागला होता, तुफान चालला होता, पूर्ण महाराष्ट्रात तुफान चालला होता। कलाकाराचे शो एवढे होते की त्याला घरी जायला वेळच मिळत नव्हता, जेवायला वेळ मिळत नव्हता। नाट्यप्रयोग रंगात आले होते, अक्षरशः पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र फिरून टाकला होता। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी डबल शो त्याचे चालू होते। आणि असंच महाराष्ट्राच्या एका कानाकोपऱ्यात शो करत असताना घरनं बातमी आली। त्यावेळेला टेलिफोन्स होते, म्हणजे मोबाईल वगैरे नव्हते। घरनं बातमी आली होती, अरे तुझे वडील गेलेत। इथे शो ऐन रंगात आला होता, शोच्या हाऊसफुलचे बोर्ड लागले होते, विदूषकाच्या वेशामध्ये तो कलाकार तयार होत होता। आणि त्याच टायमाला पहिल्या एंट्रीला म्हणजे तिसऱ्या ज्या वेळेला घंटी झाली त्यावेळेला त्याच्या कानावर ही बातमी पडली की तुझे वडील गेले, हातपाय गळाले होते। शेवटी निर्मात्यांनी आणि आयोजकांनी निर्णय घेतला होता की आजचा शो कॅन्सल करूया, कारण तुझ्याशिवाय हा शो कोण करूच शकत नाही। त्यांनी सांगितलं की नाही, ह्याच्यासाठी मी शो पूर्ण करणार। ज्या वेळेला पडदा म्हणजे कर्टन्स ओपन झाला, पडदा उघडला गेला, तो कलाकार ज्या वेळेला रंगमंचावर आला, अक्षरशः रसिक प्रेक्षक हसून लोटपोट होऊन खुर्चीवरनं पडत होते, हसून रडत होते। ज्या वेळेला हा कलाकार एक्झिट घेत होता त्यावेळेला मात्र हा कलाकार वडिलांच्या आठवणीने रडत होता। पण वडील गेले तरी शो सोडायचा नाही। दुःखद घटना होती। हा शो हाऊसफुल झाला, त्याच्यानंतर खूप रंगला, त्याच्यानंतर टाळ्या, हास्य आणि तो पूर्ण जल्लोषात शो साजरा केला, कारण तो शो जवळपास 100वा होता। ज्या वेळेला शो पूर्णपणे संपला त्यावेळेला आयोजकांनी ही बातमी रसिकांना दिली। हसणारा प्रत्येक रसिक हा डोळ्याने उघडणाऱ्या अश्रूनेच घरी जात होता, कारण त्या कलाकाराचं नाव होतं आपल्या महाराष्ट्राचे लाडके कलाकार लक्ष्मीकांतजी बेर्डे।